शुभ सकाळ मित्रपरिवार. मी तुमचा लाडका व्लॉगर रिनात स्वागत करतो आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. ले मार बाबाजी की बूटी. माझा दिवस 46वा. 90 डेज व्लॉग चॅलेंजचा. माझी अजून अंघोळ वगैरे तर झाली नाहीये. 8 वाजलेत. तर 8:30ला आपण जाऊयात सलूनमध्ये. मला थोडी बियर्ड वगैरे करायची आहे. आणि त्यानंतर सांगतो आज आपण कुठे जाणार आहोत. खूप स्पेशल जागा आहे. तर हा व्लॉग पूर्ण नक्की बघा. आता आपण निघूया. मी टी शर्ट चेंज केलंय, खाली ट्रॅक घातली आहे. तर थोडंसं लांब आहे 2 किलोमीटरवर. तर चालत चालत हळूहळू जाऊ. मम्मी देखील आली आहे. तर नाश्त्याचं माहिती नाही अजून. बट पहिला आधी आपण बीएड वगैरे करूया. मग घरी येऊन फ्रेश वगैरे होऊ, आंघोळ वगैरे करू आणि मग नाश्ता करू. तर आज मी खूप खुश आहे, कारण की आज आपल्याला जायचं आपल्या मित्रासोबत ऋषीसोबत एका जागी. म्हणजे ती जागा नाही होऊ शकत, ते स्वर्ग आहे. आज आपण जाणार आहोत, तर नक्की बघा. काल रात्री पाऊस पडलेला आहे, थोडासा फुल ग्रीनरी झाली आहे, त्यासोबत आजूबाजूला खूप पाणी वगैरे आहे. तर आता बघू, आज पाऊस पडला नाही पाहिजे, कारण की आज आपण गाडीने जाणार आहोत. तर उगाच भिजायला होईल, कारण की विंडशीटर तर नाही आहे आपल्याकडे. तर आता बघू, पहिला आजोबांच्या इथून आपण जाऊयात सलूनवाल्याकडे. तर आज पूर्ण सलून खाली आहे. आज पहिलाच कस्टमर मी आहे. तर त्यांचे लोक देखील आले नाही आहेत. आता हा पूर्ण भरलेला असतो सलून. आता आपण आपलं पहिलं करून घेऊया आणि मग निघू. तर पर्सनल बियर्ड कटरवाला आलेला आहे आपला. तर आता आपण लगेच दाढी कापून घेऊ. बियर्ड वगैरे करून झालेली आहे. तो का खुश आहे एकदम. अशी झोप देखील झाली नाही वाटतं. त्याला 8:30 वाजल्यापासून उठवून ठेवलंय. तर आता आपण डायरेक्ट जाऊ घरी. काय होतं मोहीन भाई? एका मुलाचा फोन बघा, 16चा बॅक कवर, त्यासोबत XRची बॉडी विदाऊट डायनॅमिक आयलंट. बघा, पुरं कन्व्हर्टेबल फोन वापरायला लागले बघा. प्रॉपर 16 वाटतं, फक्त इथे कॅप्चर बटन नाही. कसं ते बघा, कन्व्हर्टेबल फोन. बियर्ड वगैरे करून घालायची ती जीन्स घेतली इस्त्रीवाल्याकडून. आता आपण डायरेक्ट जाऊयात घरी, लगेच आंघोळ करून घेऊ. आज नाश्त्यासाठी आहे पोहे. तर आता पोहे खाऊन घेऊयात आणि मग नंतर आउटफिट घालूया. आजचा आउटफिट ब्लॅक कलर, टायटनचा वॉच गोल्डन, त्यासोबत शॉर्ट कुर्ता घातलाय ब्लॅक कलरचा, खाली क्रीम जीन्स. आणि तुम्हाला सांगतो मी एक्झॅक्टली कुठे चाललो आहे. म्हणजे सगळ्यांचीच ती फेवरेट प्लेस आहे, म्हणजे तिथे सगळ्यांना जावंसं वाटतं आणि सगळे म्हणजे विजिट करतात. तर आता आपण जाऊयात. ऋषी गाडी घेऊन येईल खाली, त्याच्या आधी आजोबाला डबा देऊन मग आपण जाऊ. चला. तर ऋषी गाडी घेऊन माझ्या आजोबांच्या दुकानाच्या येते. तर आजोबांना पहिला डबा वगैरे देऊ. तसं इथेला लेटच होईल थोडा. तर आजोबांना डबा देऊन आपण गाडीने लगेच निघू. कुठे जायचं ते मी सांगतो, थांबा जरा, धीर धरा. ऋषी गाडी आलेले आहेत, इम्पॉर्टंट कॉल चालू आहेत ऋषीचे. का आज आपण कुठे चाललोय? आज बाप्पाच्या नगरी परेला चाललोय आता आम्ही. तर चला आता जाऊ, निघालोय आता आम्ही. माझा फर्स्ट टाइम आहे परेल वर्कशॉपला जायचं. तर ऋषीला म्हणताय आहे, मग ऋषी जातच असतो. तर कसा एक्सपिरियन्स मला इथं घ्यायचा होता, म्हणून आज बाप्पाने बुलावा आलाय बाप्पाचा. तर आता आपण जाऊयात. मला पण नाही काहीच आयडिया नाही कसं आहे तिकडे. मला फक्त मी व्हिडिओमध्ये बघितलंय, म्हणजे शॉर्ट्स वगैरे आले असतील ते बघितले असतील, रील वगैरे. तर आता मला सगळं प्रत्यक्षात बघायचं आहे. तर चला जाऊ. ऋषी कसं असतं बरोबर? एवढं नसतं. ट्रॅफिक बघा एवढे, आणि हे कधीपासून आवाज करताय भोंगा आवाज. आमच्या इथे ऋषी नाचतो इकडे. एवढे सनी वेदर आहे, जोरात लागतोय. आता आम्ही 5 मीटर रोड आहे. वी आर एट परेल. सो तुम्ही बघू शकता तिकडे वर्कशॉप आहे. तर ऋषी गाडी लावायला गेला. तर जरा वेळाने आपण आज जाऊयात. कसं काय फिलिंग असेल काय माहिती नाही. चला. आता मी एक्झॅक्ट उभा आहे परेल वर्कशॉपच्या गेट बाहेर. तर इथून हा वाला एंट्रन्स आहे. तर आता आपण आज जाऊयात. ऋषीला खूप काय काय माहिती आहे. तर चला जाऊ.
चालत चालत आम्ही जातोय दुसऱ्या वर्कशॉपला. ऋषी कुठे आहे वर्कशॉप? नाव काय? तर आता आपण जाऊयात. आपण आलो आहोत गणेश संकुलच्या गेट बाहेर. तर आता आपण इथून डायरेक्ट जाऊयात आत. तर 2 मेन वर्कशॉप आम्ही कव्हर केले, बट खूप सारे व्हिडिओज मला काढता नाही आले कारण की प्रायव्हसी असल्यामुळे त्यांनी नाही बोलले काढायला. बट मी मोस्ट ऑफली व्हिडिओ थोडे थोडे काढलेत, तेवढे मी पोस्ट केलेत. तर ऋषीने चांगली व्हिडिओग्राफी केल्यामुळे व्हिडिओ छान आलेत. तर पहिला एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. खूप काय काय नवीन नवीन बघायला भेटलं. ज्याचं समोर मूर्ती बनते ती खूप असं वेगळं आहे आणि एकदम प्रत्यक्षात बघणं. तर तुम्ही पण एकदा जावा, एकदा बघायला तुम्ही पण, तुम्हाला पण तो अनुभव तुम्हाला कळेल. मोस्टली खूप सारे कॉलेज लोक होते तिकडे. हा ऋषी, तर हे कॉलेजचे स्टुडंट बंक मारून परेल वर्कशॉपला होते. तर आता आपण जाऊयात खायला. तर बघतो आता कुठे काय खायचंय. ऋषी आणि मी आता बसलोय मॅगडी मध्ये. गर्दी बघू शकता मॅगडीला. सायनच्या याला पण गर्दी आहे एवढी. ऋषी काय बोलशील? ऑर्डर काय केली आहे ते तर सांग. वेगळं शेक ऑर्डर केलंय. तर ऋषीचा बघू शकता ते बघा. ऋषी येडा झालाय, गाणं वगैरे बोलायला लागले. तर आता आपण खाऊन घ्या. मॅगडी चालून आता आम्ही जातोय घरी. ऋषीला बोलवलं पवायला, नाही ऋषी नाही करतोय. पेट्रोलच नाही गाडीत. कशी काय गाडी चालते काय माहिती. ड्रॉप सर्व्हिस ठेवून आता आपण जाऊयात घरी. फ्रेंड्स वगैरे बघूयात. स्वॉट खूप काळा झालं कारण आज पूर्ण दिवस उन्हात होतो. फ्रेश वगैरे झालो तर आता आपण जेवून घेऊयात. काय माहिती मम्मीने आज जेवण काय केलंय. मम्मी खाली गेले तर आपण मम्मी आल्यावर मम्मी वाढेल मग जेवू जरा वेळाने. 1.5 तासानंतर जेवायला घेतलंय आल्यापासून. तर आज आईने केली आहे कोबीची भाजी आहे, छोल्याची डाळ आहे, भात आहे आणि एक चपाती खाऊयात. आणि आता वाटतं ऋषीचा कॉल आलेला. तर ऋषी वाटतं घरी येतोय. मला थोडीशी 1-2 एडिटिंग जमत नाहीये तर तो आपल्याला करून देईल. थोडंसं हार्ड जात आहे मला, ते पण शिकून घेतो थोडं एडिटिंग पण. म्हणजे थोडंफार माहिती आहे खूप काय. तो व्हिडिओग्राफर आहे. तर आता तो येईलच थोड्या वेळात. तर आधी आपण लगेच जेवून घेऊ. दोघं आलेले आहेत. आता आपण काम करूयात. मॅगडी बॉय सार्थक शाणा सार्थक देखील आलेले आहे. कॉलेजला आपण दांडी घेतली. आज कॉलेजला आपण दांडी मारली. त्या मित्रांनी खूप सारे नोट्स पाठवलेत. मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे इकॉनॉमिक्सचे वाटतं शुक्रवारी वाटतं त्याची वाटतं चेकिंग आहे. त्यासोबत त्याचे इंटरनल मार्क देखील आहे. तर आपण तर अजून बुक बनवली नाहीये. आता आपल्याला बुक बनवायला लागेल इकॉनॉमिक्सची. बाकीचा माझा कम्प्लीट आहे. तर इकॉनॉमिक्स आपल्याला राहिलेलं पण आता इकॉनॉमिक्सचं आता आपल्याला करावं लागेल. तर बुक पहिली बनवून घेऊयात आणि जेवढे नोट्स आहेत म्हणजे 1 तासात किंवा 2 तासात केवढं होत आहे तर तेवढं लिहून घेऊ. 1 तास झाला लिहितोय कंटिन्यूस आहे बघा. इथे डायग्राम देखील काढायचा होता तो काढला नाहीये आणि त्यासोबत इथे लिहायचं आहे. तर मला कळण्यात आलं तर 30 ते 40 पेज लिहायचे आहेत. माझे फक्त झाले 8. तर आता हे बघा डायग्राम पण काढायला एवढा कंटाळा आला. तुम्हाला काय सांगू ते तर आपण होऊन जाईल. कोणातरी सांगा आपण तिकडे मुला किंवा मुलीला पुन्हा कोणतरी काढून दिल्याचा काही विषय नाही. तर पहिला आधी आपण लिहायचा वर्क करून घेऊया. खूप आहे मला वाटलं नव्हतं एवढं माझं पेंडिंग राहील कारण की आज पण सुट्टी मारली आणि तिच्या लेक्चरला तर मी खूप कमी जात होत्या मॅडमच्या. आता पटापट लिहून घेऊया आणि मग जरा वेळाने दिवा लावून घेऊ. यायचं खूप बाकी आहे. तर आता दिवा वगैरे लावून झालाय. पहिला बाप्पाचे पाय पडूयात आणि मग नंतर आता आपण जाऊयात खाली भजी आणायला. 25 पेज राहिले आहेत. आता बघू तर कोण मित्र वगैरे लिहून देते तर आता काय करलं लास्ट ऑप्शन. तर चला आधी भजी आणूयात जाऊन. एक वडापाव आणि 1 प्लेट भजी घेऊया. एक वडापाव आजोबांना देखील देऊयात. आपण खालार आणि आजोबा उपाचाराला हे चुकीचं आहे. त्यासोबत हे बघा इथे पूर्ण आमचा ग्राउंड पूर्ण पाण्याने भरलेला कारण की आज पाऊस पडला थोडासा आता संध्याकाळी. हे बघा थोडं थोडं पाणी लॉगिंग आहे. आता पहिलं आजोबांना जाऊ. आजोबांना दिलं भजी वगैरे घेतली आहे. आता घरी जाऊन लगेच जेवून घेऊया. खूप भूक लागली आहे. तर त्या अभ्यासाचं टेन्शनमुळे असं म्हणजे किरकिर होते माझी. तर लगेच जेवणच मला फिक्स करू शकतं. भजी त्यासोबत लाल चटणी डाळ भात. तर या कॉम्बिनेशन सोबत आजचा डिनर आपण खाऊन घेऊया. तर रुद्र आणि कडक कडक एकदम भारी. तर रुद्र आणि सगळे भेटलेले आहेत. जेवण वगैरे झालं माझं. खाली आलोय. दुर्वाच्या मागे बसलोय मी.
ए बॉयज कम ऑन. बेल्जियम वॉफलला तुम्ही लाईन बघू शकतात. हे कधी भेटत नाही तसे आले सगळे. लाईन बघा कुठपर्यंत आहे. काय माहिती कशाला आले. काय 50-60 रुपये कमी झाले तर पब्लिकची क्राऊड बघा. क्राऊड बघा. नुसती गर्दी. आणि आमच्या पोरं बघा तिकडे. पोरं उभे आहेत सगळे. खरं तर खाली शतपावलीसाठी गेलेलो मित्रांमुळे. थोडंसं ते वॉफलचं पण तिकडे बघितलं ना केवढी गर्दी होती. काय बोलणार लोकांना भाई. रात्रपर्यंत असला आता ती. तर आता आपण डायरेक्ट जाऊया ते घरी. जेवण वगैरे तर झालंय मस्त. आता झोपायचं बघूया काय. फ्रेश वगैरे होऊन तर आता आपण झोपून घेऊयात. 12 वाजले आहेत. उद्या लवकर उठून कॉलेजला देखील जायचं आहे. तर हाचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा. असेच नवीन कंटेंट मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करेन. आज होता दिवस 46 आपल्याला 100 डेज व्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायला. आता आपण हाफ सेंचुरीच्या खूप जवळ आहोत. तर स्वतःची काळजी घ्या. आपल्यांची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.